जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातून आहे. चामोर्शी तालुक्यातील अनंतपूर येथील वसंतराव नाईक आश्रम शाळेतील विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली अशा आशयाचे वृत्त आपण आपल्या एस भारत या न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केले होते. या विषयाबद्दल आपण गांभीर्य जाणून घेत असताना गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यामध्ये असलेल्या सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रवीण किल्नाके यांच्याशी संवाद साधला आहे, तो आपण बघूया. मी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय चामोर्शी डॉक्टर प्रवीण किल्नाके. नाही, त्यांना काल पोटदुखीचा काही जणांना आणि उलटीचा त्रास होत होता आणि म्हणून आम्ही त्या सगळ्यांना तिकडून रेफर होऊन आले. त्यांना आम्ही आमच्याकडे भरती करून घेतलं. एकूण 41 पेशंट आले होते आमच्याकडे. त्याच्यापैकी 10 पेशंटना काल आम्ही जनरल हॉस्पिटल गडचिरोलीला रेफर केलं आणि आमच्या दवाखान्यात आजच्या घडीला या क्षणाला 31 पेशंट आहेत. त्यांना तेव्हा काही जणांना, त्यातल्यापैकी काही जणांना असं लो वाटत होतं किंवा थोडासा उलटीचा त्रास होत होता. आता सगळेच्या सगळे व्यवस्थित आहे. सर, नेमका कारण का असेल, म्हणजे जेणेकरून एका शाळेतून जेव्हा 41 विद्यार्थी आपल्या दवाखान्यामध्ये येतात, नेमका कारण का असेल? नेमकं कारण तर इन्व्हेस्टिगेशन नंतरच पता लागेल आपल्याला. पण फूड पॉयझनिंग असू शकतं, असेलच याची खात्री नाही. त्यांना ताप वगैरे, फिवर वगैरे होतं का काही असं? हां, त्याच्यापैकी काही जणांना आता आपल्याकडे व्हायरल फिवर आणि मलेरिया आणि डेंग्यूची साथ आहे. तर त्याच्यापैकी काही जणांना हलका ताप होता. म्हणजे साधारणतः 5-6 लोकांना होता. आम्ही सगळ्यांच्या तपासण्या केलेल्या आहेत, पण कोणत्याच तपासणीत त्यांना डेंग्यू किंवा मलेरिया आहे असं निदान झालेलं नाही. क्रिटिकल केसेस किती होते सर? क्रिटिकल आमच्या हिशोबानं तेव्हा 2 होत्या, पण त्या क्रिटिकल नाही आहेत असं जनरल हॉस्पिटल गडचिरोलीच्या डॉक्टरांनी सांगितलं. रुग्णालयातील भरती असलेल्या विद्यार्थ्यांशी जो संवाद साधला आहे तो आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून आम्ही दर्शकांना ऐकवण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या आश्रमशाळेमध्ये जेवणापासून ते पाण्यापासून ते तुमचा कसं काय रुटीन, कसं काय आहे तिथला रुटीन? म्हणजे जसं काय मच्छर अगरबत्ती वगैरे, किंवा तुम्हाला मच्छरदाणी वगैरेची व्यवस्था नाही? तू कुठला आहे? गोंडपिपरी. तू बडा सांग, तू कुठला आहे? हां, तू बडा सेलूनच्याचा. इथून तुम्ही सगळे व्यक्ती आले आहेत. तू बडा हे आमची करकापल्ली. ओके, डन. तर किती लोक तुम्ही भरती झाले आहेत? का झाला होता प्रॉब्लेम? प्रत्येकाने ताप येत आहे आणि तिथले मच्छर असे आहे, तो मच्छर चावल्यानंतर असा कंट्रोल आहे, खूप आग जळते. आग जळल्यानंतर खाजवला तर एवढा मोठा धामा येते. आणि पुन्हा तुला काय झालं रे? सगळ्यांना तापच आहे का? सगळ्यांना तापाचाच आहे. हां, ठीक आहे. काल जे डॉक्टर वगैरे आले होते का तुम्हाला चेकअप करायला? किती वाजे आले होते? 11 वाजता. दिवसभर कुठे गेले होते मग? हे मागे जे डॉक्टर साहेब उभे आहेत पहा, ते आले होते का? परवाच्या दिवशी आले होते, पूर्ण टीम आली होती सर. ओके. ताप वगैरे किती मुलं आली तुम्ही? ट्रीटमेंट व्यवस्थित होत आहे तुमची? सलाईन वगैरे लावले? हां, ताप आणि
कोण होते डॉक्टर साहेब? अरे डॉक्टर साहेबाचं नाव माहिती आहे का तुला? ठीक. नेमकं आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उभारून चालणार नाही. शालेय प्रशासनाने सुद्धा याविषयी नेमकी काय जबाबदारी घ्यायला पाहिजे, शाळेमध्ये काय सुखसुविधाचा सोयी उपलब्ध करून द्यायला पाहिजे, याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही चामोर्शी तालुक्यातील अनंतपूर येथील वसंतराव नाईक आश्रमशाळेतील शिक्षक, कर्मचारी व मुख्याध्यापक तथा संस्थाचालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. प्रतिसाद आम्हाला मिळाल्यास आम्ही नक्कीच दर्शकांना योग्य ती माहिती पुरवण्याचं काम करू.